संपूर्ण विश्वाला सुख शांती मानवता तथा दुःखमुक्तीचा आर्य संदेश देणारे विश्व शांतिदूत महाकारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध यांना त्रिवार अभिवादन करतो। तथागतांनी समग्र मानवजातीच्या दुःखमुक्तीसाठी उपदेशिलेला महान सद्धम्म अर्थात बौद्ध धम्म तथा या सद्धम्माचा अविरतपणे प्रचार आणि प्रसार करणारा तथागतांद्वारा स्थापित सदा पूजनीय भिक्खू संघ या पूजनीय भिक्खू संघाला त्रिवार अभिवादन करतो। ज्यांच्या अथांग अमर्याद त्याग प्रभावामुळे या भारतभूमीला बुद्धभूमीचे रूप पुन्हा एकदा प्राप्त झालं असे बौद्ध धम्माचे पुनरुद्धारक तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते प्रज्ञा सूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीमध्ये जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहून आजच्या या मंगलमय प्रसंगी संघरत्न बुद्धविहार मयूर पार्क औरंगाबाद या ठिकाणी उपस्थित आपण सर्व धम्म उपासक धम्म उपासिका आपल्या सर्वांप्रती मी सर्वप्रथम अनंत मंगलकामना मंगल आशीष अर्पण करतो आणि आजच्या या वर्षावासकालीन धम्मदेसनेला सुरुवात करतो। उपस्थितांनो, भारतीय बौद्ध धम्माचा इतिहास संस्कृती आणि वारसा या विषयाअंतर्गत प्रवचन मालिकेमध्ये बौद्ध साहित्याचा इतिहास हा अभ्यास आपण सध्या करीत आहोत। बौद्ध साहित्याचे 4 प्रकार आपण बघितलेले आहेत। बौद्ध साहित्याचा पहिला प्रकार आहे त्रिपिटक। बौद्ध साहित्याचा दुसरा प्रकार आहे अनुपिटक। बौद्ध साहित्यांचा तिसरा प्रकार आहे अठ्ठकथा साहित्य आणि चौथा प्रकार आहे वंश साहित्य। असे हे 4 प्रकारचे बौद्ध साहित्य आहेत। या बौद्ध साहित्यांमध्ये भगवान बुद्धांचं तत्वज्ञान भगवान बुद्धांचा इतिहास हा समाविष्ट आहे। तर या बौद्ध साहित्यातील 2 ग्रंथांचा अभ्यास आतापर्यंत आपण केलेला आहे। त्रिपिटकाचा अभ्यास केला। कालच्या धम्मदेसनेमध्ये आपण अनुपिटक साहित्य म्हणजे मिलिंद प्रश्न त्याचाही अभ्यास केला। आजच्या धम्मदेसनेमध्ये बौद्ध साहित्यातील जो तिसरा प्रकार आहे ज्याला अठ्ठकथा साहित्य असं म्हणतात। अठ्ठकथा साहित्यांचा अभ्यास आजच्या धम्मदेसनेमध्ये आपण करणार आहोत। अठ्ठकथा सुद्धा फार महत्त्वाच्या आहेत। ज्याप्रमाणे आपल्याला त्रिपिटक महत्त्वाचं आहे, आपले बौद्ध ग्रंथ आहेत, अनुपिटक सुद्धा महत्त्वाचं आहे, ते सुद्धा आपले बौद्ध ग्रंथ आहेत, त्याप्रमाणे अठ्ठकथा साहित्यातील ग्रंथ सुद्धा आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत। तर याचा पण एक फार साधंत इतिहास आहे, अत्यंत प्रेरणादायी इतिहास आहे। जसं आता बघा, त्रिपिटकाची निर्मिती कधी झाली? भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणापासून तर इसवी सन पूर्व 26 म्हणजे राजा वट्टगामिनी की ज्याच्या काळामध्ये ताडपत्रांवरती त्रिपिटक सिंहली भाषेमध्ये लिहिल्या गेलं। हा जो काळ आहे म्हणजे बुद्धाचं महापरिनिर्वाण, प्रथम धम्मसंगीती, दुसरी धम्मसंगीती, तिसरी धम्मसंगीती आणि चौथी धम्मसंगीती जी श्रीलंकेमध्ये झाली, या 4 धम्मसंगीतीच्या काळात त्रिपिटक हे परिपूर्णपणे तयार झालं। त्यानंतर पहिल्या शतकापासून तर 4थ्या शतकापर्यंत अनुपिटक साहित्याची निर्मिती झाली, ज्यामध्ये आपण कालच मिलिंद प्रश्नाचा पण इतिहास बघितला।
याच्या पुढे म्हणजे जे चौथं शतक आहे, इसवी सनाचं चौथं शतक आणि 5वं शतक, या 2 शतकांमध्ये म्हणजे चौथं आणि 5वं शतक या 2 शतकांमध्ये म्हणजे या 200 वर्षांमध्ये बौद्ध साहित्यामध्ये आणखीन 3ऱ्या ग्रंथांची भर पडली. याला अठ्ठकथा असं म्हणतात. हे अठ्ठकथा साहित्य आहे. तर हे अठ्ठकथा म्हणजे काय? हा पाली शब्द आहे. अठ्ठ याचा अर्थ होतो अर्थ. काय अर्थ होतो? अठ्ठ या शब्दाचा अर्थ होतो अर्थ आणि कथा या शब्दाचा अर्थ होतो उपदेश. म्हणजे अठ्ठकथा म्हणजे बुद्ध तत्वज्ञानातील एखादा शब्द, एखादं तत्वज्ञानाचा अर्थ स्पष्ट करणारे जे जे ग्रंथ तयार झाले त्या सगळ्या ग्रंथांना अठ्ठकथा असं म्हणतात. तर अशा ह्या अठ्ठकथा कोणत्या आहेत, ह्या अठ्ठकथा कोणी लिहिल्या, याचा अभ्यास, याचा इतिहास आपण आजच्या धम्मदेसनेमध्ये पाहणार आहोत. आता तुम्हाला प्रश्न पडेल की नेमकं हे अठ्ठकथा कोणत्या आहेत, कोणते ग्रंथ आहेत अठ्ठकथा? जसं आता तुम्ही धम्मपद ग्रंथ वाचला असेल, धम्मपद आहे की नाही, 26 त्याच्यामध्ये वग्ग आहेत, 26 वग्ग आहेत, 423 गाथा आहेत, छोट्या छोट्या गाथा आहेत. परंतु ह्या गाथा भगवान बुद्धांनी कुठं म्हटल्या, कोणाला उद्देशून म्हटल्या, याचा मात्र इतिहास त्रिपिटकामध्ये कुठेच नाहीये. म्हणजे भगवान बुद्धांच्या गाथा तर आहेत, त्रिपिटकामध्ये सांगितलेल्या आहेत, धम्मपदामध्ये आहेत, पण या धम्मपदाच्या कथा कुठेच नाहीये त्रिपिटकामध्ये. तर आपल्याला माहित पाहिजे ना की जसं आता पहिली गाथा आहे मनो पुब्बंगमा धम्मा मनो सेठ्ठा मनोमया, ही जी गाथा आहे. आता ही गाथा भगवान बुद्धांनी कुठं म्हटली, कोणाला म्हटली, याचा कोणत्या उद्देशानं म्हटली, याच्या ज्या कथा आहेत, ह्या कथा त्रिपिटकामध्ये कुठेही सांगितलेल्या नाही आहेत, फक्त गाथा आहेत. तर यासाठी जर तुम्हाला त्या धम्मपदाच्या गाथा आणि त्याच्या कथा जर वाचायच्या असतील तर तुम्हाला अठ्ठकथा ग्रंथ वाचावे लागतात. यासाठी या अठ्ठकथा महत्वाच्या आहेत. एवढंच काय, जसं विनयपिटकामध्ये धुतांगधारी भिक्षू असे उल्लेख केले आहेत की हा भिक्षू धुतांगधारी आहे, हे धुतांगधारी भिक्षू आहेत. पण धुतांगधारी भिक्षू एवढंच म्हटलेलं आहे, पण नेमकं तो धुतांगधारी भिक्षू कसा, कोणते धुतांग आहेत? जसं भिक्षूंचे काही धुतांग असतात, 13 प्रकारचे धुतांग आहेत. जसं जेवणासंदर्भात धुतांग आहे, झोपण्यासंदर्भात धुतांग आहे, हे जे चिवर घालतात ना, या चिवराच्या संदर्भात काही धुतांग आहेत. तर असे काही भिक्षू होते जे धुतांग धारण करणारे होते. पण धुतांग किती, कोणते कोणते धुतांग, याचा उल्लेख एकत्रितरित्या त्रिपिटकामध्ये कुठेच नाही आहे. फक्त धुतांगधारी भिक्षूचा उल्लेख आहे, पण कोणते धुतांग आहेत याचा उल्लेख कुठेच नाही आहे. जर तुम्हाला धुतांग वाचायचे असतील तर तुम्हाला या अठ्ठकथा वाचावे लागतील. जसं तुम्ही भगवान बुद्धांच्या इतिहासामध्ये म्हणता ना की भगवान बुद्धांनी 45 वर्षावास केले, म्हणतो ना आपण, सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं भगवान बुद्धांनी 45 वर्षावास केले. पण कुठं कुठं केले सांगा बरं, कोणत्या कोणत्या विहारांमध्ये केले? याचा उल्लेख त्रिपिटकामध्ये सुद्धा कुठेच नाही आहे. फक्त आपण अंदाज लावला, वयाच्या 35व्या वर्षी वर्षावास सुरू झाला, 45 वर्षी बुद्ध जीवन जगले, 80व्या वर्षी महापरिनिर्वाण झालं, 45 वर्षावास केले. पण कुठं केले, कोणत्या कोणत्या विहारांमध्ये केले, याचा सुद्धा उल्लेख त्रिपिटकामध्ये कुठेही नाही आहे, कुठेच नाही आहे. मग जर तुम्हाला भगवान बुद्धांचे वर्षावास कुठे कुठे झाले ते जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला ह्या अठ्ठकथा ग्रंथ वाचावे लागतील. तुम्ही म्हणता ना दसबल तनुजंग बोधी चेतियंग नमामि, म्हणता गाथेमध्ये आहे ना दसबल तनुजंग, म्हणता ना, म्हणजे काय, 10 बलाने युक्त 10 बल. पण कोणते 10 बल सांगा बरं? आपण म्हणतो पण 10 बल कोणते माहित नाही आपल्याला. तर जर 10 बल कोणते, 10 बल तनुजंग, बुद्धामध्ये 10 बल असतात,
तर ते 10 बल कोणते हे सुद्धा त्रिपिटकामध्ये सांगितलेलं नाही आहे. जर 10 बल कोणते हे जर तुम्हाला जाणून घ्यायचे असतील तर तुम्हाला अठ्ठकथा ग्रंथ वाचावे लागतील. कारण अशा पद्धतीने त्रिपिटकामध्ये जरी बुद्धांचं तत्वज्ञान समाविष्ट आहे पण परिपूर्णपणे त्याचं स्पष्टीकरण त्रिपिटकामध्ये केलेलं नाही आहे. जसं मी तुम्हाला 2-3 उदाहरणं दिले. तर यासाठी तुम्हाला हे अठ्ठकथा ग्रंथ वाचावे लागतात. यासाठी हे अठ्ठकथा साहित्य महत्वाचे आहे. इसवी सनाच्या 4थ्या आणि 5व्या शतकांमध्ये फक्त 200 वर्षांचा काळ आहे. या 200 वर्षांच्या काळात बौद्ध साहित्यांमध्ये हे अठ्ठकथा ग्रंथ लिहिलेले आहेत. म्हणजे वेगवेगळे अर्थ स्पष्टीकरण करणारे ग्रंथ आहेत. तर असे जे अठ्ठकथा आहेत या अठ्ठकथांचा एक प्रेरणादायी इतिहास आहे. बघा, जसं आतापर्यंत इतिहास बघितला आपण, असंच या अठ्ठकथांचाही अतिशय अतिशय प्रेरणादायी इतिहास आहे. तर ज्यांनी अठ्ठकथा लिहायला सुरुवात केली, ज्या भंतेजींनी अठ्ठकथा लिहायला सुरुवात केली, त्या भंतेजींचं नाव आहे आचार्य बुद्ध दत्त. काय नाव आहे? ज्यांनी सुरुवात केली या अठ्ठकथा, त्रिपिटकावर आधारित अठ्ठकथा लिहायला ज्यांनी सुरुवात केली त्यांना आद्य अठ्ठकथाचार्य म्हणतात. आद्य अठ्ठकथाचार्य म्हणजे ज्यांनी सुरुवात केली, ज्यांच्यामुळे या भारतात अठ्ठकथा लिहायला सुरुवात झाली, असे आद्य अठ्ठकथाचार्य आचार्य बुद्ध दत्त यांनी अठ्ठकथा लिहायला सुरुवात केली. तर असं म्हणतात की जे आचार्य बुद्ध दत्त आहेत, भंतेजी हे आचार्य बुद्ध दत्त यांचा जन्म दक्षिण भारतामध्ये झाला होता, साऊथ इंडियामध्ये. ते नंतर श्रीलंकेला गेले आणि श्रीलंकेमध्ये जाऊन अनुराधापूरमध्ये त्यांनी प्रवज्ञा ग्रहण केली. तिथे राहून त्यांनी तिथल्या सिंहली भाषेचा अभ्यास केला, तिथल्या त्रिपिटकाचा अभ्यास केला आणि मग काही ग्रंथांवरती त्यांनी अठ्ठकथा लिहिल्या. जसं विनयपीठक ग्रंथ आहे त्याच्यावरती अठ्ठकथा लिहिली, अभिधम्मपीठक ग्रंथ आहे त्याच्यावरती अठ्ठकथा लिहिली, बुद्धवंश नावाचा ग्रंथ आहे त्रिपिटकामध्ये त्याच्यावरती अठ्ठकथा लिहिली. पण असं साहित्य सांगितलेलं आहे की यांचं वय खूप झालं होतं. या श्रीलंकेला गेले, खूप वय झालं यांचं, खूप म्हातारे झाले, तर हातामध्ये त्राण पण नव्हतं राहिला. तर ते श्रीलंकेहून भारतामध्ये परत येत होते. ज्या नावेत ते बसले होते, म्हणजे भारताच्या बंदरावरती आले, त्या समुद्र किनाऱ्यावरती आले, ज्या नावेत ते बसले होते तर त्या नावेतून उतरणार, तर त्याच नावेमध्ये आणखीन एक दुसरे भंतेजी श्रीलंकेला जात होते. म्हणजे आचार्य बुद्ध दत्त श्रीलंकेहून भारतामध्ये परत येत होते आणि एक दुसरे भंतेजी आहेत ज्यांचं नाव आहे आचार्य बुद्ध घोष. आचार्य बुद्ध घोष, हे आचार्य बुद्ध घोष भारतातून श्रीलंकेला जात होते. आणि मग त्या नावेमध्ये या दोघांची पण भेट झाली, बुद्ध दत्त आणि बुद्ध घोषांची भेट झाली. तर बुद्ध दत्ताने विचारलं की काय नाव तुमचं? हे म्हणाले की माझं नाव बुद्ध घोष आहे. कुठे चालले तुम्ही? मी श्रीलंकेला जात आहे. कशासाठी चालले तुम्ही? माझ्या गुरूंचा आदेश आहे की श्रीलंकेमध्ये मूळ त्रिपिटक जो राजा वट्टगामिनीच्या काळामध्ये आपण इतिहास पाहिला, इसवी सन पूर्व 26 मध्ये राजा वट्टगामिनीने सिंहली भाषेत जे मूळ त्रिपिटक लिहून ठेवलेलं आहे, त्याच्या अठ्ठकथा लिहिलेल्या आहेत. तर मी त्या त्रिपिटकाचा अभ्यास करण्यासाठी आणि त्याच्यावरती अठ्ठकथा लिहिण्यासाठी मी श्रीलंकेला जात आहे. तर बुद्ध दत्तांना फार आनंद झाला. अरे खूप छान, म्हणे खूप छान बुद्ध घोष, खूप छान. मी सुद्धा अठ्ठकथा लिहिण्यासाठी श्रीलंकेला गेलो होतो, पण मी म्हातारा झालो. आता माझ्याकडून ते जास्त काम, लिहायचं काम म्हणजे माझ्याकडून आता होत नाही आहे. माझं वय खूप झालेलं आहे. पण मला आनंद आहे की माझं उर्वरित राहिलेलं काम तुम्ही नक्की पूर्ण कराल, यावर माझा विश्वास आहे. तर असं सांगितलेलं आहे की बुद्ध दत्त त्यांच्याजवळ दवात
आणि कलम असते. दवात म्हणजे ज्याची शाई ठेवलेली असते त्याला दवात म्हणतात. आणि कलम तर ते म्हणजे ॲज अ गिफ्ट म्हणून, एक स्नेह भेट म्हणून आचार्य बुद्ध घोषांना देतात आणि आशीर्वाद देतात की बुद्ध घोष तुम्ही श्रीलंकेमध्ये जा आणि माझं उर्वरित जे काम आहे ते तुम्ही पूर्ण करा. तर बघा, दोन महान अष्टकथाचार्यांचा हा पहिली भेट आहे, पहिला प्रसंग आहे. बुद्ध दत्त श्रीलंकेहून भारतामध्ये आलेले असतात आणि बुद्ध घोष भारतातून श्रीलंकेला जात असतात. तर बघा, आचार्य बुद्ध घोष जे आहे, आचार्य बुद्ध घोषांना महान अष्टकथाचार्य म्हणतात साहित्यामध्ये. म्हणजे यांनी अष्टकथा लिहिण्याचं जे महत्तम कार्य केलं. तर असं म्हणतात श्रीलंकेमध्ये, जेव्हा श्रीलंकेमध्ये हे गेले, श्रीलंकेमध्ये जाऊन त्यांनी जेव्हा तिथला अभ्यास केला, अष्टकथा लिहिल्या, तर श्रीलंकेतल्या भिक्षू संघाने आचार्य बुद्ध घोषांचा उल्लेख प्रतिबुद्ध म्हणून केला. प्रतिबुद्ध एवढे हे विद्वान होते बघा आचार्य बुद्ध घोष. काही भिक्षूंनी तर त्यांचा उल्लेख मैत्रीय बुद्ध म्हणून केला की जे 29 बुद्ध जन्मास येणार आहेत. 29 बुद्ध त्यांचं नाव मैत्रीय बुद्ध असेल, तर काही भिक्षू संघाने त्यांचा उल्लेख मैत्रीय बुद्ध म्हणून केला. एवढे विद्वान होते बघा. यावरून तुमच्या लक्षात येईल की आचार्य बुद्ध घोषांचं कार्य किती महान आहे. एका वाक्यावरून त्यांचा उल्लेख मैत्रीय बुद्ध म्हणून करतात. आजही श्रीलंकेमध्ये बुद्ध घोषांचा उल्लेख मैत्रीय बुद्ध म्हणून करतात. तेवढे एका वाक्यावरून तुमच्या लक्षात येईल आचार्य बुद्ध घोषांचं कार्य किती महान आहे. तर आचार्य बुद्ध घोष जे होते यांचा जन्म इसवी सन पूर्व 380 मध्ये झाला बुद्धगयेला. जिथे भगवान बुद्धांना ज्ञान प्राप्त झालं ते बुद्धगया, त्याच बुद्धगयेला एका पिंपळाच्या झाडाखाली या आचार्य बुद्ध घोषांचा जन्म झाला असं साहित्यात सांगितलेलं आहे. आणि लहानपणापासून विद्वान होते बरं. म्हणजे जे विद्वान व्यक्तिमत्व जे असतात ना, म्हणजे आपण म्हणतो ना की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, म्हणजे हे मोठं होऊन काय होणार आहे हे पाळण्यातच आपल्याला समजते. बरोबर आहे की नाही. लहानपणापासूनच अतिशय चातुर्यवान हे बुद्ध घोष होते, अतिशय विद्वान लहानपणापासूनच. तर यांनी सगळ्या उपनिषदांचा अभ्यास केला, सगळ्या वेदांचा अभ्यास केला, वेदांगाचा अभ्यास केला, सगळं भारतभर फिरले, सगळ्या भारतभर फिरले. सरते शेवटी एका विहारामध्ये पोहोचले. विहारामध्ये तिथे विहारात गेले, त्या ठिकाणी भंते रेवत महास्थवीर राहत होते. त्या रेवत महास्थवीरांकडे गेले, त्यांच्याकडे चर्चा केली. चर्चेमध्ये हे हरले. यांना वाटलं, बुद्ध घोषांना वाटलं की अरे हे रेवत जे आहेत महास्थवीर किती विद्वान आहेत, माझ्याकडे एवढा ज्ञान साठा आहे, पण यांच्याकडे जे ज्ञान आहे हे मात्र माझ्याकडे अजूनही नाही आहे, हे ज्ञान मी शिकलो पाहिजे. म्हणून ते हात जोडून विनंती करतात की भंते मला प्रवचित करा आणि तुमच्याकडे जे जे काही ज्ञान आहे ते मला शिकवा. तर रेवत महास्थवीरांकडून आचार्य बुद्ध घोषांची प्रवज्जा होते. मग आचार्य बुद्ध घोष त्यांच्याकडे राहतात आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक वर्षांपर्यंत अभ्यास करतात, बुद्ध धम्म संघाचा अभ्यास करतात. आणि असं म्हटलेलं आहे की म्हणजे जेव्हा ते गाथा म्हणायचे, जसं आपण सकाळी गाथा म्हणतो ना, आचार्य बुद्ध घोष जेव्हा गाथा म्हणायचे किंवा प्रवचन करायचे, तर त्यांचा जो आवाज होता, त्यांचा आवाज एवढा सुमधुर होता की असं वाटायचं की हा बुद्धांसारखाच आवाज आहे. म्हणजे बुद्धांप्रमाणे घोष करायचे, त्यांचा आवाज बुद्धांप्रमाणे होता, बुद्धाप्रमाणे ते घोष करायचे. म्हणून मग त्यांचं नाव आचार्य बुद्ध घोष असं ठेवण्यात आलं. का बरं, का ठेवलं असं? की त्यांचा आवाज बुद्धासारखा होता, बुद्धाप्रमाणे ते घोष करायचे, बुद्धाप्रमाणे आव्हान करायचे, बुद्धाप्रमाणे सुत्तपाठ करायचे, म्हणून त्यांचं नाव आचार्य बुद्ध घोष ठेवण्यात आलं. तर एके दिवशी रेवत महास्थवीरांनी आचार्य बुद्ध घोषांना बोलवलं आणि त्यांना म्हटले की बुद्ध घोष, तुम्हाला जर मूळ त्रिपिटकाचा अभ्यास करायचा असेल
आणि त्याच्यावर जर तुम्हाला अठ्ठकथांचा अभ्यास करायचा असेल तर मूळ त्रिपिटक भारतामध्ये नाही आहे. मूळ जे त्रिपिटक आहे भारतात नाही आहे, तर कुठे आहे? श्रीलंकेमध्ये. जे राजा वट्टगामिनीने ताळपत्रामध्ये लिहून ठेवलं होतं ते मूळ त्रिपिटक श्रीलंकेमध्ये आहे. तर तुम्ही श्रीलंकेला जा, श्रीलंकेला जाऊन त्या सिंहली भाषेतील त्रिपिटकाचा अभ्यास करा आणि त्या त्रिपिटकावर तुम्ही अठ्ठकथा लिहा, असा गुरुना आदेश दिला. गुरुचा आदेश असल्यावर मग आचार्य बुद्धघोष तयार झाले आणि बुद्धघोषाने सगळी तयारी केली आणि मग निघाले श्रीलंकेच्या दिशेने. आणि मग जेव्हा श्रीलंकेच्या दिशेने निघाले तर त्याच नावेमध्ये आचार्य बुद्ध दत्तांची यांची भेट झाली. मग तो प्रसंग की मग यांनी मग आपली दवात आणि कलम बुद्ध दत्तांनी बुद्धघोषांना दिली, आशीर्वाद दिला की जा बुद्धघोष, श्रीलंकेला जा, तिथल्या त्रिपिटकाचा अभ्यास करा, अठ्ठकथा लिहा, माझा आशीर्वाद तुमच्या सोबत आहे. आशीर्वाद घेतला आणि आचार्य बुद्धघोष डायरेक्ट सरळ निघाले श्रीलंकेला. तर श्रीलंकेची राजधानी आहे अनुराधापूर. त्या अनुराधापूरमध्ये जे सगळं त्रिपिटक ठेवलं होतं, जे राजा वट्टगामीने लिहिलं होतं ना, ते सगळं त्रिपिटक त्या अनुराधापूरच्या एका विहारामध्ये ठेवलं होतं. त्या विहारामध्ये ते गेले आणि विहारामध्ये जे मोठे मंत्री होते त्यांचं नाव होतं संघपाल, पूज्य भदंत संघपाल महास्तवीर. त्यांच्याकडे गेले, अभिवादन केलं आणि विनंती केली की भंते, मी अशा अशा प्रकारे जम्बूद्वीपातून आलेलो आहे आणि आपल्या विहारामध्ये जे त्रिपिटक आहे त्याचा आम्हाला अभ्यास करायचा आहे आणि मला अठ्ठकथा लिहायच्या आहेत. तर संघपाल महास्तवीर त्यांच्याकडे पाहतात आणि त्यांना असं वाटते की एवढा मोठा त्रिपिटक ग्रंथ आहे, हा जो बुद्धघोष आहे एवढ्या त्रिपिटकाचा अभ्यास करू शकतो का? हे का मोठं काम होतं ना. 30-32 ग्रंथाचा त्रिपिटक आहे, त्यातल्या त्या सिंहली भाषेमध्ये आहे. मग एवढ्या मोठ्या त्रिपिटकाचा अभ्यास हे बुद्धघोष करू शकतील की नाही? परमिशन द्यायची की जा, आणि करणार नाही. वेळही गेला, ऊर्जा पण गेली, श्रमही गेलं. तर त्यांची परीक्षा घेतात की यांच्यामध्ये तेवढी पात्रता आहे का, यांच्यामध्ये तेवढं सामर्थ्य आहे का की सगळ्या त्रिपिटकाचा हे अभ्यास करू शकतील, एवढं यांच्यात बल आहे की नाही. तर त्यांची परीक्षा घेतात आणि मग संघपाल महास्तवीर आचार्य बुद्धघोषांना भगवान बुद्धांची एक गाथा सांगतात आणि त्यांना म्हणतात की ही गाथा घ्या आणि या गाथेवर तुम्ही अभ्यास करा, त्याचं विश्लेषण करा आणि ग्रंथ लिहा आणि मग तो आमच्या पुढे सादर करा. नंतर आम्ही ठरवू की तुम्ही त्रिपिटकाचा अभ्यास करू शकता की नाही. ती गाथा दिली. तरी संघपाल महास्तवीरांनी जी गाथा आचार्य बुद्धघोषांना सांगितली अभ्यास करण्यासाठी, तर ती गाथा आहे, अंतो जटा बही जटा जटाए जटिता पजा तंग तंग गौतम पुच्छामी को इमंग विजटय जटा. संयुक्त निकायामध्ये एक सूक्त आहे, जटायू भारद्वाज नावाचं एक सूक्त आहे, त्याच्यातली गाथा आहे. तर ह्या गाथेमध्ये म्हणजे ही जी गाथा जी आहे तो भारद्वाज नावाचा जटाधारी ब्राह्मण असतो. म्हणजे ते केसांना असं खूप मोठं मोठं वाढवतात, त्यांना धुवत पण नाही, त्याच्यामुळे त्या केस मोठे मोठे झाल्यामुळे त्याच्यामध्ये माती साचते, मग पावसाचं पाणी साचते, तर हळूहळू त्या केसांच्या जटा तयार होतात. तुम्ही जटाधारी साधू बघितले असेल ना, कशा जटा असतात, असे एकमेकांमध्ये गुंतून जातात, आहे की नाही. अशा जटा अशा एकमेकांमध्ये एवढ्या गुंतलेल्या असतात की सहज त्या जटा आपण सोडू शकत नाही, एवढ्या एकमेकांमध्ये गुंतलेल्या असतात. तर असाच एक जटाधारी भारद्वाज साधू ब्राह्मण भगवान बुद्धांना विचारतो. काय विचारतो? अंतो जटा बही जटा जटाए जटिता पज्जा तंग तंग गौतम पुच्छामी को इमंग विजटय जटा. पाली गाथा आहे. प्रश्न विचारला, याचा अर्थ काय आहे? अंतो जटा, अंतो म्हणजे आतमध्ये पण जटा आहेत,
आतमध्ये जटा आहेत, अंतो जटा, बही जटा, बाहेर पण जटा आहेत. जटाए जटिता पजा, पजा म्हणजे प्रजा, प्रजा म्हणजे लोक, हे लोक सुद्धा या जटामध्ये फसलेले आहेत. तंग तंग गौतम पुच्छामी, तेव्हा गौतम मी तुला विचारतो, पुच्छामी म्हणजे विचारणे, को इमंग विजटये जटा, या जटांना कोण तोडू शकतो. समजलं तुम्हाला अर्थ? आतमध्ये पण जटा आहेत, बाहेर पण जटा आहेत, आणि या जटांमध्ये सगळे लोक फसलेले आहेत. पण या जटा कोणत्या? या केसांच्या जटा नाहीत, ह्या जटा आहे या संसाराच्या, या दुःखाच्या. अरे आतमध्ये पण दुःख आहे, आतमध्ये पण जटा आहेत, आतमध्ये अंतो जटा, अरे बाहेर पण दुःख आहे, या संसारामध्ये पण दुःख दुःख आहे तिकडे सगळीकडे. बही जटा, जटाई जटिता पजा, अरे हे लोक सुद्धा या जटांमध्ये फसलेले आहेत, या संसारामध्ये फसलेले आहेत. तंग तंग गौतम पुच्छामी, तेव्हा गौतम मी तुला विचारतो, को इमंग विजटे जटा, या जटांना कोण तोडू शकतो. तर मग भगवान बुद्ध काय म्हणतात, या प्रश्नांचं उत्तर देतात त्याला भगवान बुद्ध म्हणतात, सीले पतिष्ठाय नरो सपय्यो चित्तं पय्यंच भावये आतापि निपको भिक्खू सो इमं विजटये जटं. भगवान बुद्ध त्याला उत्तर देतात, सीले पतिष्ठाय नरो सपय्यो, हे भारद्वाज ब्राह्मणा, हे जटाधारी ब्राह्मणा, सीले पतिष्ठाय, जो शीलावर प्रतिष्ठित आहे, नरो सपय्यो, असा नर, असा नर, नर म्हणजे पुरुष, स्त्री किंवा पुरुष, सीले पतिष्ठाय नरो सपय्यो, असा जो नर जो शीलावर प्रतिष्ठित आहे, चित्तं, चित्तामध्ये, पय्यंच भावये, ज्याने प्रज्ञा विकसित केलेली आहे, अतापि निपको भिक्खू, असा जो परिपूर्णपणे जो भिक्खू आहे, सो इमं विजटये जटम, असाच भिक्खू या सगळ्या जटांना तोडू शकतो. किती सुंदर गाथा आहे बघा. भारद्वाज जटाधारी सुत्त म्हणून आहे, त्याच्यामध्ये हा प्रसंग आहे. तर ह्या दोन गाथा ते संगपाल महास्तवीर आचार्य बुद्धघोषांना सांगतात आणि त्यांना म्हणतात, या दोनच गाथांचा अभ्यास करा, फक्त आणि फक्त या दोनच गाथांचा अभ्यास करा, बघू तुमच्यामध्ये किती बुद्धिमत्ता आहे. आणि खरंच जर तुम्ही या दोन गाथांचा अभ्यास केला आणि जर ग्रंथ सादर केला तरच तुम्ही त्रिपिटक अभ्यास करण्यास पात्र आहात असं आम्ही समजू, तेव्हाच तुम्हाला परवानगी मिळेल. तर आचार्य बुद्धघोष हे काही साधे नव्हते, यांना बुद्धिस्ट स्कॉलर म्हटलेलं आहे बौद्ध साहित्यामध्ये, कोहिनूर हिरा म्हटलेला आहे बौद्ध साहित्यांचा, महान अठ्ठकथाचार्य म्हटलेला आहे बौद्ध साहित्यांमध्ये. तर आचार्य बुद्धघोष पुढील 3 महिन्यांपर्यंत, म्हणजे जो काही वर्षवासाचा कालावधी असतो त्या 3 महिन्यांपर्यंत फक्त या दोनच गाथांचा अभ्यास करतात, फक्त दोनच गाथा, या दोनच गाथांचा अभ्यास करतात. एवढा अभ्यास करतात, एवढं चिंतन मनन करतात, आणि सगळं चिंतन मनन करून सुंदर असं एक पुस्तक लिहितात. त्या पुस्तकाचं नाव आहे विसुद्धी मग्गो. काय नाव आहे? विसुद्धी मग्गो. मराठीमध्ये त्याला म्हणतात विशुद्धीचा मार्ग. आजही ते पुस्तक उपलब्ध आपल्याकडे पण वाचण्यासाठी उपलब्ध आहे. विसुद्धी मग्गो नावाचा ग्रंथ तयार करतात आणि मग भिक्खू संघामध्ये येतात, भिक्खू संघासमोर तो ग्रंथ सादर करतात, आणि मग तो ग्रंथ बघितल्याबरोबर त्या संगपाल महास्थवीरांच्या मुखातून उद्गार निघतात, साधू साधू साधू. एवढा तो म्हणजे एवढा तत्वज्ञानाने परिपूर्ण तो ग्रंथ आहे बघा, विशुद्धी मग्ग, विशुद्धीचा मार्ग. त्या ग्रंथाला बघितल्यावर आचार्य म्हणजे संगपाल महास्थवीर त्यांचा उल्लेख मैत्रीय बुद्ध म्हणून करतात. तो ग्रंथ तुम्ही नक्की वाचा, आपल्याकडे पण वाचण्यासाठी उपलब्ध आहे. अतिशय धीर गंभीर तत्वज्ञान आहे बघा त्याच्यामध्ये. विशुद्धी मग्ग एक अतिशय धीर गंभीर तत्वज्ञान त्याच्यामध्ये आहे. पण हा ग्रंथ सहजरित्या तुम्हाला समजेल याची गॅरंटी नाही. का गॅरंटी नाही? आमचे जे मोठे पंथी जे आहेत,
धम्मसेवकी महास्तवीत. तर त्यांनी आम्हाला असं एकदा सांगितलं की हा जो विशुद्धी मग्ग नावाचा ग्रंथ आहे ना, जो आचार्य बुद्धघोषांनी लिहिला, हा ग्रंथ नाही म्हटलं तरी कमीत कमी मी 25 वेळा वाचला म्हणे, कमीत कमी 25 वेळा. पण अजूनही हा ग्रंथ मला परिपूर्णपणे समजलेला नाही. तर विचार करा, या ग्रंथाचं तत्वज्ञान किती भारी असेल, किती म्हणजे त्याला म्हणतात किती असं सुव्यवस्थितपणे आचार्य बुद्धघोषांनी हा विशुद्धी मार्ग हा ग्रंथ लिहिला. तर ह्या विशुद्धी मार्गाच्या ग्रंथाचे एकूण 23 प्रकरणं आहेत. पहिलं आणि जे दुसरं प्रकरण आहे त्याच्यामध्ये शील या तत्वाबद्दल आचार्य बुद्धघोषांनी लिहिलं, त्याला म्हटलेलं आहे शील निर्देश. त्यानंतर तिसऱ्या प्रकरणापासून तर 13व्या प्रकरणापर्यंत समाधी याच्याबद्दल लिहिलेलं आहे, त्याला म्हटलेलं आहे समाधी निर्देश. आणि 13व्या प्रकरणापासून तर पुढे 23व्या प्रकरणापर्यंत प्रज्ञा याच्याबद्दल लिहिलेलं आहे, त्याला म्हटलेलं आहे प्रज्ञा निर्देश. म्हणजे या विशुद्धी मग्गामध्ये काय विषय वस्तू आहे? शील, समाधी आणि प्रज्ञा, 3 शब्द आहेत. शील, समाधी, प्रज्ञा. पण जेव्हा तुम्ही वाचाल हा ग्रंथ तर तुम्हाला लक्षात येईल की साधा सोपा ग्रंथ नाही आहे हा. एवढं डीप तत्वज्ञान लिहिलं बघा याच्यामध्ये. जसं एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो, जर कधी तुम्ही भविष्यामध्ये हा जर ग्रंथ घेतला वाचायला तर तुम्हाला हे शब्द आठवतील की भंतेजीने आपल्याला सांगितलं होतं. शील निर्देश म्हणजे बुद्धाने जे शील शिकवलेलं आहे त्या शीलाबद्दल भगवान आचार्य बुद्धघोषांनी अगदी म्हणजे फार सविस्तरपणे लिहिलं. तर सुरुवातीलाच 7 प्रश्न निर्माण करतात शीलाबद्दल आणि त्या 7 प्रश्नांची उत्तर देतात. त्या उत्तरामध्ये सांगितलेलं आहे. तसं बघा, पहिला प्रश्न विचारतात शील म्हणजे काय, त्याचं स्पष्टीकरण. दुसरा प्रश्न, कोणत्या अर्थाने ते शील आहे, त्याचं उत्तर. तिसरा प्रश्न, शीलाचे लक्षण काय, त्याचं उत्तर. त्यानंतर शीलाचे गुण काय, मग त्याचं उत्तर. त्यानंतर शीलाचे प्रकार किती, त्याचं उत्तर. नंतर पुढचा प्रश्न, शीलाचा मल काय आहे, मग त्याचं उत्तर. आणि शीलाची विशुद्धी काय आहे, मग त्याचं उत्तर. असं 7 प्रश्नांचं उत्तर देऊन शील निर्देश त्याने सांगितलेला आहे. बघा, खूपच सुंदर आहे हा ग्रंथ. त्याचे शील निर्देश अतिशय सुंदर आहे. त्याच्यानंतर समाधी निर्देश आहे. समाधी निर्देश, तुम्ही जरा समाधी निर्देश वाचाल ना, समाधीचे प्रकार, समाधी कशी लावली जाते, समाधी म्हणजे काय, हे सगळं सांगितलेलं आहे. आणि यामध्ये 13 प्रकारच्या धूतांगांचं वर्णन आहे. किती धूतांग आहेत? 13 प्रकारचे धूतांग आहेत. हे चिवराचं धूतांग सांगितलेलं आहे, जेवणाचं धूतांग सांगितलेलं आहे, झोपण्याचं पण धूतांग असते. म्हणजे काही काही भिक्षू असे असतात की त्यांना निर्वाण लवकर प्राप्त करायचं आहे म्हणून ते धूतांगाचं पालन करतात. तर जसं बघा, महाकाश्यप भंतेजी होते, ज्याने भगवान बुद्धांचा अग्निसंस्कार केला. तर महाकाश्यप भंतेजींना धूतांगधारी भिक्षू म्हणायचे, कारण त्यांनी आपल्या अंगावर जीवनभरपर्यंत पांशुकुलिक प्रकारचं चिवर परिधान केलं होतं. म्हणजे फाटलेलं कपडे ते शिवून ठिगरांचं चिवर शिवायचं, ते चिवर घालायचं, त्याला म्हणतात पांशुकुलिका धूतांग. तर महाकाश्यप भंतेजींनी भगवान बुद्धांनी त्यांना चिवर दिलं होतं, तर ते चिवर त्याने मरेपर्यंत तेच चिवर घातलं. फाटले तरी शिवायचे, तेच चिवर घालायचे, भिक्षापात्रामध्ये जेवण करायचे, झाडाखाली राहायचे आणि जमिनीला पाठ लावून कधी झोपत नव्हते. तुम्हाला वाटलं झोपत कसे होते? असं झोपायचे, बसूनच. तुम्ही जर कधी ताडोबाला गेले ना, एखाद्या रात्रीचा मुक्काम करा, ज्ञानज्योती भंतेजी कसे झोपतात ते बघा. असं बसूनच, ध्यानातच. असं ते झाड आहे, झाडाला पाठ लावायची, अशी ध्यानाला बसायचं आणि ध्यानातच झोपायचं. किती कठीण आहे? तुम्हाला जर असं कोणी म्हटलं की असं बसूनच झोपा मांडी घालून, किती कठीण आहे की नाही? हे धूतांग आहेत बघा. हे असे 13 प्रकार. हा, ते तर आहेच हो, भिंतीला पाठ टेकली की झालं, चांगली झोप लागते मग, आहे की नाही? चांगली झोप लागते. पण अशी झोप नाही, जागृत झोप. म्हणजे धूतांगधारी भिक्षू बसूनही झोपतात, बसल्या झोपतात, पण सकाळी उठतात ना, फ्रेश वाटतात, एकदम
चेहरा एकदम असा ताजा तवाना वाटतो, असं वाटते की झोपलेच नाही बघा, एकदम ताजे तवाने वाटतात. ते धुतांग असते बघा, त्यांच्यात ते बल असते. ते धुतांग कोणते, त्या धुतांगाचा नियम कसा आहे, हे सगळं सगळं काही समाधी निर्देशमध्ये आचार्य बुद्धघोषांनी लिहिलं. आणि यानंतर प्रज्ञा निर्देश, प्रज्ञा कोणत्या प्रकारच्या प्रज्ञा असतात, किती असतात, त्याचे प्रकार काय, त्याचे लक्षण काय, त्यांचं गुण काय, त्याची विशुद्धी काय, हे सगळं काही अशा प्रकारे 23 प्रकरणांचा हा विशुद्धी मग्ग नावाचा ग्रंथ त्याने लिहिला. आजही हा ग्रंथ हिंदीमध्ये पण उपलब्ध आहे आणि मराठीमध्ये सुद्धा उपलब्ध आहे. तो ग्रंथ सुद्धा आपण नक्की वाचावा. तर ग्रंथ तयार करतात, भिक्खू संघासमोर येतात, तेव्हा ते संघपाल महास्वामी मग त्यांना परवानगी देतात ते ग्रंथ बघितल्याबरोबर, की ठीक आहे, तुमची बुद्धिमत्ता आम्ही म्हणजे निरीक्षण केलेली आहे, त्या बुद्धिमत्तेचं परीक्षण आम्ही केलं, तुम्ही त्रिपिटकाचं अध्ययन करू शकता. तेव्हा त्यांना परवानगी मिळते. आणि मग तेव्हापासून त्यांचा संपूर्ण वेळ, अगोदर त्यांनी सिंहली भाषा शिकली, कारण सिंहली भाषेने त्रिपिटक होतं, सिंहली भाषा शिकली, नंतर सिंहली भाषेच्या त्रिपिटकाचा अभ्यास केला, त्या त्रिपिटकाचा अभ्यास केला, त्याचं पुन्हा मागधीमध्ये भाषांतर केलं. मागधी म्हणजे पाली भाषा, त्याचं पुन्हा पाली भाषेमध्ये भाषांतर केलं. आणि एवढंच काय, तर त्या त्रिपिटकातल्या त्या ग्रंथांवरती त्यांनी पुन्हा अठ्ठकथा पण लिहिल्या. वेगवेगळ्या ग्रंथांवर त्यांनी अठ्ठकथा लिहिल्या. अशा जवळपास 17 ग्रंथांवर, म्हणजे आपण त्रिपिटकाचा ग्रंथ परिचय बघितला ना, किती ग्रंथ आहेत, जवळपास 30 ग्रंथ आहेत. त्या त्रिपिटकातल्या 17 ग्रंथांवर आचार्य बुद्धघोषांनी अठ्ठकथा साहित्य लिहिलं बघा, अठ्ठकथा लिहिलं. ते कोणते कोणते ग्रंथ आहेत, एक जस्ट तुम्हाला परिचय व्हावा, ते शब्द तुमच्या कानावरती पडावे यासाठी ते 17 ग्रंथ कोणते आहेत आणि त्याच्यावरती लिहिलेल्या अठ्ठकथा कोणत्या आहे हे तुम्हाला मी वाचून दाखवतो, जस्ट तुमच्या परिचय व्हावा म्हणून. तर बघा, आचार्य बुद्धघोषांनी कोणत्या कोणत्या त्रिपिटकातल्या कोणत्या कोणत्या ग्रंथांवर अठ्ठकथा लिहिल्या. विनय पिटक याच्यावरती अठ्ठकथा लिहिली, त्याला म्हणतात समंत पासादिका. पातिमोक्खावर अठ्ठकथा लिहिली, त्याला म्हटलेलं आहे कंखा वितरणी. दीघ निकाय या ग्रंथावर सुद्धा अठ्ठकथा लिहिली, त्याला म्हटलेलं आहे सुमंगल विलासनी. धम्म संगीनी याच्यावर सुद्धा अठ्ठकथा लिहिली, त्याला म्हटलं अठ्ठसालिनी. अंगुत्तर निकाय त्रिपिटकातला ग्रंथ आहे ना, अंगुत्तर निकाय, तुम्हाला मी परिचय करून दिला होता. अंगुत्तर निकायावर सुद्धा अठ्ठकथा लिहिली, त्याला नाव आहे मनोरथ पूर्णी. या मनोरथ पूर्णीमध्ये भगवान बुद्धांच्या 45 वर्षवासाचा उल्लेख आहे. म्हणजे जर तुम्हाला भगवान बुद्धांचे 45 वर्षावास कुठे कुठे झाले हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल, तर आचार्य बुद्धघोषांनी लिहिलेली मनोरथ पूर्णी ही अठ्ठकथा तुम्हाला वाचावी लागेल. त्यानंतर विभंग, त्यानंतर धम्मपद, धम्मपदावरती अठ्ठकथा लिहिली, त्याचं नाव आहे धम्मपद अठ्ठकथा. आता धम्मपद तुम्हाला माहित आहे 423 गाथा आहेत, पण त्या गाथा भगवान बुद्धाने कुठं म्हटल्या, कुणाला उद्देशून म्हटल्या, हे जर तुम्हाला कथा वाचायच्या असतील तर तुम्हाला आचार्य बुद्धघोषांनी लिहिलेली धम्मपद अठ्ठकथा, आपल्याकडे आहे अठ्ठकथा, गाथा आणि कथा असं त्याचं टायटल आहे, आपल्याकडे जे पुस्तक आहे. जर तुम्हाला ज्या कथा वाचायच्या असतील धम्मपदाच्या, तर आचार्य बुद्धघोषांची ही अठ्ठकथा आहे, धम्मपद अठ्ठकथा तुम्हाला वाचावी लागेल. त्यानंतर मध्यम निकाय याच्यावरती अठ्ठकथा लिहिली, पपंच सुदनी संयुक्त निकायावर अठ्ठकथा लिहिली, त्याचं नाव आहे सारथ पकासिनी. विभंग हे अभिधम्म पिटकाचा ग्रंथ आहे, विभंग याच्यावरती अठ्ठकथा लिहिली, त्याला नाव आहे सम्मोह विनोदनी. सुत्त निपात नावाचा ग्रंथ आहे, याच्यावरती अठ्ठकथा लिहिली, त्याला नाव आहे परमत्त ज्योतिका. त्यानंतर जातक, जातक कथा भगवान बुद्धाच्या 546 गाथा आहेत, गाथा नाही त्या कथा आहेत की नाही, पूर्वजन्माच्या कथा, तर त्याच्यावर सुद्धा अठ्ठकथा लिहिलेल्या आहेत, त्या परिपूर्ण अठ्ठकथा आहेत. त्या जातकवर अठ्ठकथा लिहिली, जातक अठ्ठकथा. आणि त्याच्यानंतर पंच प्रकरण हे अभिधम्म पिटकाचे जे 5 ग्रंथ आहेत, त्या 5 ग्रंथावरती लिहिलेली अठ्ठकथा आहे. तर अशा प्रकारे बघा, एकूण
त्रिपिटकातल्या 17 ग्रंथांवर आचार्य बुद्धघोषांनी अट्टकथा लिहिल्या। तर अशा प्रकारे बघा, अट्टकथा साहित्यामध्ये यांना आद्य म्हणजे यांना महान अट्टकथाचार्य म्हणतात, आचार्य बुद्धघोषांना। यांना बौद्ध साहित्यामध्ये यांचा जो वाटा आहे इतिहास कधीच विसरू शकत नाही, कधीच नाही। म्हणजे इतिहासामध्ये सुवर्ण अक्षराने आचार्य बुद्धघोषांचं नाव लिहिलं जाईल एवढं यांचं महान कार्य आहे बघा। त्यामुळे भारतीय बौद्ध धम्माचा इतिहास कधीच बुद्धघोषाला विसरू शकत नाही। आजही या अट्टकथा वाचण्यासाठी उपलब्ध आहेत आणि ज्यांना ज्यांना बुद्ध धम्माचा असा डीप अभ्यास करायचा असेल, एकदम सखोल अभ्यास करायचा असेल, तर त्यांना या अट्टकथा वाचाव्याच लागतील, याच्याशिवाय गर्णोपाय नाही। त्यामुळे आचार्य बुद्धघोषांचं जे अट्टकथा साहित्य निर्मितीत जे कार्य आहे हे अतिशय महान आहे। आचार्य बुद्धघोषांच्या नंतरही म्हणजे असं म्हणतात की आचार्य बुद्धघोष परत भारतामध्ये आले, भारतामध्ये येऊन त्यांनी ह्या सगळ्या त्रिपिटकाचं भाषांतर केलं, अट्टकथा लिहिल्या। आणि असं काही साहित्यामध्ये उल्लेख आहे की इथून ते कंबोडियाला गेले होते, व्हिएतनामला गेले होते आणि मग तिथेच त्यांचा मृत्यू झाला, असं काही साहित्यामध्ये लिहिलेलं पण आहे। पण त्यांचं जे काही साहित्य आहे त्या साहित्याचा परिचय मात्र आपल्या सर्वांना होणं अतिशय महत्त्वाचं आहे। त्यानंतर बुद्धघोषांच्या नंतर आणखी एक भंती होऊन गेले धम्मपाल महास्तवीर, आचार्य धम्मपाल। आचार्य धम्मपालांनी सुद्धा बुद्धघोषांनी ज्या ज्या त्रिपिटकातील ग्रंथांवर अट्टकथा लिहिल्या नाहीत त्या बाकीच्या ग्रंथांवरती आचार्य धम्मपालांनी सुद्धा अट्टकथा लिहिल्या। तर अशा प्रकारे हे जी 3 बुद्धिस्ट स्कॉलर आहेत, पहिले आहेत आचार्य बुद्ध दत्त की ज्यांना आद्य अट्टकथाचार्य म्हणतात, दुसरे आचार्य बुद्धघोष जे महान अट्टकथाचार्य झाले, त्यानंतर तिसरे आचार्य धम्मपाल की त्यांनीही त्रिपिटकातल्या जवळपास 7 ग्रंथांवरती अट्टकथा लिहिल्या। तर अशा प्रकारे बौद्ध साहित्यातील जो तिसरा प्रकार आहे अट्टकथा साहित्यामध्ये 3 हे हिरे आहेत, 3 महान अट्टकथाचार्य आहे, बुद्धदत्त, बुद्धघोष आणि धम्मपाल। तर अशा प्रकारे बौद्ध साहित्यातील अट्टकथा साहित्यांचा परिचय आपण आजच्या या धम्मदेशनेमध्ये केलेला आहे। अशा प्रकारे बौद्ध साहित्यातील अट्टकथा, त्यानंतर अट्टकथाचे जे निर्माते आहेत बुद्धदत्त, बुद्धघोष आणि धम्मपाल यांचाही इतिहास आपण या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न केला। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे विशुद्धी मार्ग हा ग्रंथ सुद्धा आपण या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर सरते शेवटी आपल्या सर्वांप्रती मी पुनश्च एकदा मंगल कामना अर्पण करून आजची धम्मदेशना या ठिकाणी समाप्त करतो।